आज आहे रविवार. बघा काय हवा सुटली ना आणि धो पाऊस, खूप पाऊस झाला. आणि तिच्यामध्ये मिस्टर घरी. मग काय, गरमागरम भजी आणि चहा, संध्याकाळचा हवाच है ना. आणि मी केली खेकडा भजी. बघा, कांदा भजी पण म्हणतात कुठे कुठे. खूप टेस्टी झाली. म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. चला सांगते काय काय हवं, काय काय नाही. अरे काहीच नाही पाहिजे, कांदे पाहिजेत मेन. आणि झटपट होतात. बघा, मी 4 कांदे घेतले मोठे मोठे. याला आपल्याला म्हणजे स्लाइस नुसार असं कट करायचं आहे. आणि पातळ हवं, जास्त असे जाड नको. असं कट करायचंय. बघा, उभ्या उभ्या स्लाइस करायचे आहेत. असे बारीक कट असेल पाहिजेत. स्लाइस मध्ये असे कट करून घ्यायचे. पूर्ण 4 कांदे चिरून आपले एवढे होतात. ते एका बाउलमध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि ते छान असे चोळून घ्यायचं मीठ त्याला. आणि पूर्ण स्लाइस वेगळ्या झाल्या पाहिजेत. बघा, आणि मीठ सर्व कांद्यांना लागलं पाहिजे. मग याला कांद्याला पाणी सुटते. आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आवडीनुसार. ओवा हातावर चोळून टाकायचा. धने पावडर, हळद, हिंग, जिरे पावडर. जे जिरे भाजून मग त्याची आपण पावडर केलेली आहे ती टाकायची. आता कोथिंबीर भरपूर घ्यायची. मस्त बारीक चिरून टाकायची. आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे. बेसन हळूहळू टाकायचं, म्हणजे पहिले कांद्यांना ते बेसन लावून घ्यायचं. कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे. मग जेवढं बेसन त्याच्यामध्ये मिक्स होईल तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही घ्यायचं. बघा, ते पण चोळून लावायचं. चार कांद्यांना मोठी एक वाटी बेसन लागते. या कांद्यांना एवढं सर्व बेसन लागते. बघा, पूर्ण संपलं. आणि पाण्याचा एक पण थेंब नाही टाकलाय. खेकडा भाजी यालाच म्हणतात. पाणी न वापरता कांद्यामध्ये मिक्स केलेलं पीठ. बघा, असा गोळा होतो तयार. बस, आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं. आणि तेल गरम झालं की तेच आपल्याला या सारवणीवर टाकायचं आहे भज्यांच्या. आणि त्याला मिक्स करून घ्यायचा. आता भजी करायला घ्यायचे. असे टाकायचे भजी. त्याचे कांदे वेगवेगळे झाले पाहिजे, तेव्हाच ते खेकड्यासारखे दिसणार आणि त्याला खेकडा भाजी म्हणणार. बघा, खूप कुरकुरीत आणि खूप चांगली टेस्ट येते याची.
तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मग नंतरच मला सांगा ही कशी झाली भाजी. याला लगेच हलवायचं नाही, थोडं चांगलं आतून होऊ द्यायचे आणि नंतर थोडं हलक्या हाताने फिरवायचा छोट्या चमच्याने. बघा मी दाखवते तुम्हाला. असं या साईडनं मागच्या साईडनं असं करायचं. आता याला उलट सुलट करून घ्यायचे. आणि गरम गरम खाण्यातच मजा आहे. मी इकडे करत होती आणि इकडे दोघं बापले का खात होते मस्तपैकी. आता मी 2 मिरच्या पण टाकल्या त्याच्यात. बरं मिरच्यांना चीड मारायची, नाहीतर मिरच्या फुटतात तेलात, अंगावर तेल उडू शकते. बघा झाले की हो आपली भाजी तयार. या खायला. दुसरा पण घाणा टाकते बघा. माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की सांगा, आवडेल मला ऐकायला. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मी माझे व्हिडिओ फेसबुकला सुद्धा टाकत आहे, त्यामुळे तिथे पण फॉलो करा. बघा आणि आता गरमागरम खायला घेऊयात. माझी भजी एवढी झाली बघा. त्याच्यात खाण्यात पण गेल्या थोडे. गरमागरम खाण्यात मजा येते ना. चला भेटूयात पुन्हा उद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय.